संकट काळात विरोधक सरकारसोबत दिल्लीतील ऑपरेशन सिंदूर संदर्भातील बैठकीत सर्व पक्षांचा सरकारला पाठिंबा। राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्याची शक्यता, शरद पवारांचे इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत संकेत। सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी चर्चा करून निर्णय घ्यावा, शरद पवारांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ। ऑपरेशन सिंदूर नंतर राजधानी दिल्लीमध्ये हाय अलर्ट, भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान हल्ला करण्याची शक्यता, दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दल देखील तैनात। ऑपरेशन सिंदूर नंतर आता अल कायदा दहशतवादी संघटनेची भारताला धमकी, पाकिस्तानावरील हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जाईल असं सहब मीडियाच्या माध्यमातून निवेदन। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर लगेचच पाककडून सीमारेषेवर गोळीबारात भारताचा जवान दिनेश कुमार शहीद, तर 15 जणांचा मृत्यू, 50 पेक्षा अधिक जण जखमी। पाकिस्तानकडून सलग 14व्या दिवशी सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाकिस्तानकडून गोळीबार तर भारतीय सैन्याचं देखील चोख प्रत्युत्तर। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक, भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात। मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचे 36 ऐवजी 108 मंडल अध्यक्ष, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप ऍक्शन मोडवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती। कोल्हापुरातील 9 गावांचा पाणीपुरवठा बंद, दूधगंगा नदीत 2 दिवसांपासून कोरडी, कर्नाटकच्या कारदगा बंधाऱ्यातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी। पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील नालेसफाईची काय आहे स्थिती, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांचा मुंबईतील नालेसफाईचा पाहणी दौरा। राज्यातील काही भागांसह मुंबई आणि उपनगरामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, अचानक आलेला वादळी वारा आणि पावसानं नागरिकांची तारांबळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।